प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आज महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी मतदान होत आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत हे मतदान संपेल आणि यामध्ये मुंबई महानगरपालिका हिची निवडणूक जी अत्यंत चुरशीची अशी म्हटली जात असली तरी प्रत्यक्षात काय आहे, बऱ्याच काळापासून निवडणुकांचं माध्यम हे निवडणूक आयोगाच्या कडून अधिक उपद्रवी झाल्याचं अनेकांचे आरोप गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्यानं होत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकींच्या संदर्भात म्हणजे निवडणूक आयोगाची जी भूमिका खास करून राहिली ती सर्वात आधी म्हणजे मुंबईतील निवडणुकीसाठी व्हीव्हीपॅट म्हणजे कोणत्या मतदाराने कोणत्या उमेदवाराला मतदान दिलं याची जी व्हीव्हीपॅट मशीनमध्ये मतदाराला दिसते ती लावण्याचं भांडणच मिटवून टाकलं निवडणूक आयोगाने. दुसरं याच्यामध्ये काल परवाचा जो चर्चेला जो विषय आला तो म्हणजे पाडू मशीन म्हणजे प्रिंटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट. याची तपासणी, हे मशीन काय काम करतं, कसं काम करतं या संदर्भात ना उमेदवारांना माहिती आहे, ना आयोगाला माहिती आहे, ना इतर अधिकाऱ्यांना, ना या संदर्भातले कोणी तज्ज्ञ समोर आलेले आहेत. परंतु पाडू मशीन म्हणजे नेमकं या मशीनचा जो संक्षिप्त फॉर्म आहे पाडू, तर याचा अर्थ हा मराठीतला पाडू म्हणजे कोणाला तरी पाडण्यासाठीचा असे विशेषण म्हणून आहे का, या संदर्भात मराठीमध्ये यामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. तिसरी गोष्ट निवडणूक आयोगाने जी केली ती म्हणजे 36 तास आधी जो प्रचार थांबतो, मतदानाला सुरुवात होण्यापूर्वी 36 तास आधी प्रचार थांबतो, तो प्रचार याही निवडणुकीत 13 तारखेला संध्याकाळी 5:30 वाजता थांबला असला तरी निवडणुकीमध्ये वापरली न गेलेली कोणतीही बाब निवडणूक आयोगाने यावेळी केली की उमेदवार घरोघरी जाऊन भेटू शकतो म्हणजे प्रचार करू शकतो, परंतु फक्त मतदारांची भेट. ही मतदारांची भेट आहे की अर्थपूर्ण भेट आहे हे कालांतराने आपल्या सगळ्यांच्या समोर थोड्याफार फरकाने येईलच. परंतु या निवडणुकीचं आणखी दुसरं वैशिष्ट्य असं राहिलं की विचार जो राजकीय पक्ष कुठल्याही ज्या विचारांचे आहेत या राजकीय पक्षांना जे आव्हान थोपवायचं होतं म्हणजे लोकसभा निवडणुकीतही, विधानसभा निवडणुकीतही आणि आता महानगरपालिकांच्या आणि त्यानंतर येणाऱ्या जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्येही जे आव्हान थोपवायचं सर्व विरोधी पक्षांच्या समोर जे होतं ते म्हणजे खास करून भारतीय जनता पक्षाच्या महाआघाडीला किंवा महायुतीला जे रोखण्याचं आव्हान होतं, यासाठी कोणताही राजकीय पक्ष अशी एकसंघ आघाडी त्यांच्या विरोधात करू शकलेली नाही. त्यामुळे सर्व पक्ष जवळपास स्वतंत्र लढत असतानाच या पक्षांच्या विचारांशी विसंगतही युती आघाडी मात्र महाराष्ट्राने पाहिली. अंबरनाथ सारख्या ठिकाणी तर काँग्रेस भाजपची युती झाली. म्हणजे आघाड्या युती कशा होत आहेत या संदर्भातही आता फारसं गांभीर्य राजकीय पक्षांमध्ये देखील राहिल्याचं दिसत नाही. अशा वेळी आज सकाळपासूनच मतदानाला जो प्रारंभ होणार होता त्याच्या आधीच समाज माध्यमांवर अनेक पत्रकारांनी, अनेक विचारवंतांनी, अनेक कार्यकर्त्यांनी जे वेगवेगळ्या क्षेत्रात वावरत आहेत आणि पुरोगामी आणि परिवर्तनाचा विचार घेऊन चालतायत त्या सगळ्यांनी आव्हान केलं की मुंबईसाठी मतदान करताना आणि त्या महानगरांमध्ये देखील आव्हान झालं की मतदान करताना कोणत्या शक्तींना रोखायचं आहे. या शक्तीचं जे स्पष्टीकरण प्रामुख्याने आपल्या समोर आलं म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची जी सभा, संयुक्तपणे जी सभा शिवाजी पार्कवर झाली, त्यामध्ये जो 4 मिनिटाचा व्हिडिओ राज ठाकरे यांनी त्यांचा नेहमीच्या शैलीत जो सांगितला, लाव रे तो व्हिडिओ, या माध्यमातून सुरुवातीला भारताचा एक नकाशा, त्यानंतर देशाचा एक नकाशा, त्यानंतर महाराष्ट्राचा एक नकाशा, त्यानंतर MMRDA रिजनचा एक नकाशा आणि त्यानंतर मुंबईचा एक नकाशा, अशा उतरत्या क्रमाने चढत्या क्रमाने जे नकाशे दाखवण्यात आले राज ठाकरे यांच्या सभेमध्ये, त्या नकाशांनी संपूर्ण देशातला मतदार म्हणजे जो नागरिक आहे देशातला तो अस्वस्थ झालेला आहे. मुंबईमधला मतदारही यामुळे अस्वस्थ आहे. ज्या नागरिकांच्या समोर हे दाखवलं गेलं ते पाहत असताना 4 मिनिटं स्तब्ध राहिलेला तो समूह ही देखील मुंबईच्या त्या मतदारांच्या अनुषंगानं समग्र देशाच्या मतदारांसमोर आलेले एक चित्र आहे जे विदारक आहे. म्हणजे एकाच उद्योगपतीला
मुंबई महानगराचं, महाराष्ट्राचं, रिजनचं आणि देशाचं एवढं मोठं आर्थिक विश्व सोपवण्यात आलं आहे की देशाचा प्रत्येक नागरिक हा थक्क झालेला आहे. आणि त्यामुळे याचा निश्चितपणे मुंबईच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये मतदानात याचा परिणाम होईल आणि उर्वरित महाराष्ट्राच्या इतर महानगरपालिकांच्याही मतदानावर याचा परिणाम होईल. याची निवडणूक आयोगाला काहीशी खात्री होती का? आणि म्हणून पाडू मशीन ऐनवेळी लावलं. परंतु निवडणूक आयोग त्याच्या पद्धतीनं जो काम करतो आहे त्यावर जे काही आरोप लागत आहेत, जे काही प्रश्नचिन्ह उभं राहत आहे, ते सगळं पाहता कोणताही राजकीय पक्ष या विरोधात ठोसपणे लढू शकलेला नाही, राष्ट्रीय पातळीवर असू द्या किंवा स्थानिक पातळीवर असू द्या. दुसरी बाजू की यापूर्वी एखाद्या सत्ताधारी पक्षाने सत्तेचा जर उन्माद त्यांना आला तर त्या विरोधात आघाडी करण्याची परंपरा देशामध्ये आपण 77 पासून पाहतो आहोत, 78 पासून पाहतो. परंतु अलीकडच्या काळामध्ये सत्ताधारी पक्ष अत्यंत बलवान झाल्यानंतरही त्यासमोर आयोग असेल किंवा इतर संस्था असतील, या जवळपास नतमस्तक होताना दिसत असतानाही देशातील राजकीय पक्ष हे या संदर्भात गंभीर नाहीत. ही मतदारांसमोर आणि नागरिकांसमोर कोणत्याही गोष्टीपेक्षा अधिक गंभीर आणि तितकीच भयानक बाब आहे. हे सगळं आपल्या समोर आहे. आणि अशा वेळी महाराष्ट्रातल्या 29 महानगरपालिकांच्या साठी मतदान होत आहे. उद्या सकाळी या मतमोजणीला प्रारंभ होईल आणि नेमका काय मतदारांनी यामध्ये दिलेलं आहे हे आपल्या समोर येईल. परंतु गेल्या काही निवडणुकांपासून जो आरोप होतो आहे, मतदार जे मतदान करतो आहे, जे मत आपला मताधिकाराचा वापर ज्या पक्षांसाठी, ज्या उमेदवारांसाठी करतो आहे, त्या पक्षाला, त्या उमेदवाराला मतं जात नाहीत, अशा प्रकारचा आरोप देशभरात होतो आहे. तो संसदेपर्यंत गेलेला आहे. आणि आता उद्या सकाळी ही जी मतमोजणी प्रारंभ होईल, या मतमोजणीतून काय निकाल येतात हे आपल्याला नक्कीच दिसेल. परंतु सगळ्याच क्षेत्रातल्या मान्यवरांनी मतदारांना आव्हान केलेलं आहे. मतदार देखील स्तब्ध झालेला आहे. अशा वेळी मुंबई महानगरपालिकेचा मतदार कुणासाठी आपलं मतपेटीत किंवा त्या ईव्हीएम मशीनमध्ये फिक्स करून आलेलं आहे, ते मत डिपॉझिट करून आलेलं आहे, याचं प्रत्यक्ष जो निकाल आहे तो आपल्या समोर उद्या असेलच. परंतु आज रात्री, आज संध्याकाळपासूनच यावर विश्लेषण होतील, वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातील विश्लेषकांच्या माध्यमातून. परंतु मूलभूत चर्चा हीच असावी की मतदारांना प्रलोभनं जरी दिली जात असली तरी मतदार हा या निवडणुकीत शॉक झालेला आहे की एकाच उद्योगाला, एकाच उद्योजकाला देशाच्या, महानगरांच्या, राज्यांच्या अनेक सार्वजनिक उद्योगांमध्ये जो वाटा हिस्सा मिळालेला आहे, त्यातून हा मतदार स्तब्ध झालेला आहे. आणि स्तब्ध मतदार हा निश्चितपणे परिणामकारक मत देतो, आपला मताचा अधिकार बजावतो. परंतु त्याचा हा अधिकार त्याने ज्याच्यासाठी बजावलेला आहे त्यालाच तो मिळालेला आहे किंवा गेलेला आहे की नाही, याची खातरजमा उद्या निकाल आला तरी ती होईलच, याची मात्र शाश्वती नाही. आपल्याला या संदर्भात विचार करावाच लागेल. आपण हा व्हिडिओ ऐकला, लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.